मित्रांनो नमस्कार. आपले पर्यावरण या चॅनलवर आपलं स्वागत आहे. सगळ्यांना जसं माहिती आहे मित्रांनो की आपले पर्यावरण आपल्यापर्यंत पर्यावरण विषयक निरनिराळे जे मुद्दे आहेत किंवा बाबी आहेत त्याच्याशी संबंधित जे काही माहिती आहे, नवीन नवीन माहिती, महत्त्वाची माहिती जी आपल्यासाठी गरजेची आहे आजच्या या युगामध्ये, विशेषतः जेव्हा पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय, पर्यावरणाची हानी होते, वन्यजीवांची हानी होते, त्या सुमारास आपल्यापर्यंत वेगवेगळे महत्त्वपूर्ण विषय पोहोचवत असतं आणि ह्या मधून आपण आपल्याला वेगवेगळी माहिती घेत असतो. तर वेगवेगळी माहिती आपण आजपर्यंत घेतलेली. आज आणखी एका वेगळ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पर्यावरण किंवा जेव्हा आपण वने म्हणतो तर तेव्हा आपल्याकडे जी काही वनसंपदा आहे भारतामध्ये, त्या वनसंपदेचा विचार जर केला तर आपला देश मोठा आहे, भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे आणि आपल्याकडे ज्याला आपण डायव्हर्सिटी म्हणतो, विविधता म्हणतो, ती खूप मोठ्या प्रकारची, म्हणजे भौगोलिक विविधता तर आहेच आहे, वातावरणातील जी विविधता आहे आणि त्या अनुषंगाने जी वाढ झालेली आहे आपल्याकडे, जंगलांची वाढ झालेली आहे, त्या जंगलांमध्ये राहणाऱ्या पशुपक्ष्यांची जी वाढ झालेली आहे, म्हणजे ज्याला विकास म्हणतो आपण, जो कालानुरूप होत आलेला आहे, तर हा खूप वैविध्यपूर्ण असा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे. तर जर आपण विचार केला तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरात पासून तो ओडिसापर्यंत असा जर विचार केला आपण, किंवा उत्तर पूर्वेची जंगलं जर बघितली तर आपल्याला हे विविधता लक्षात येते. जसं आपल्याला माहिती आहे, उत्तरेला आपल्याकडे हिमालय पर्वत आहे, हिमालयात आपल्याला माहिती आहे बर्फ आहे, त्यामुळे तिथले जे आहेत बर्फाळ प्रदेशाखालची जी जंगलं आहेत, तिथले जी काही दऱ्याखोऱ्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर पूर्वोत्तर राज्याकडे गेलो तर तिथे ब्रह्मपुत्रेचं खोरं आहे, त्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये जी जंगल वाढलेलं आहे. तसंच जेव्हा आपण खाली येतो, राजस्थानमध्ये वाळवंट आहे, गुजरातमध्ये सोडता तसाच म्हणजे शुष्क प्रदेश आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेशमधली पठारी जंगलं, आणि आपण जेव्हा खाली जातो कर्नाटक, केरळ वगैरे या भागामध्ये, तामिळनाडू, तर त्या भागामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगला पाऊस पडतो. तर तिथे जी काही आपण म्हणतो की सेमी एव्हरग्रीन किंवा साधारणतः मॉइस्ट प्रकारातली जी जंगलं असतात, जिथे ओल असते, सह्याद्री, विशेषतः सह्याद्री ज्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी उत्तम प्रकारची जंगलं आहेत. विशेषतः आपण ज्याला सह्याद्रीचं खोरं म्हणतो, तिथे खूप सुंदर जंगल आहे, दाट जंगल आहे. तर अशी विविधता आपल्याकडे आहे. आणि विशेषतः जेव्हा आपण ह्या विविधतेचा विचार करतो, वेगवेगळे, जसं आपण म्हणतो की आपल्याकडे अनेक प्रकारची जंगलं आहेत, जसं खुरटी जंगलं आहेत, काटेरी जंगलं आहेत, आपल्याकडे पानझडीची जंगलं आहेत, आपल्याकडे मॉइस्ट ज्याला आपण म्हणतो दमट जी वातावरणात असलेली जंगलं आहेत, आपल्याकडे एव्हरग्रीन किंवा सेमी एव्हरग्रीन म्हणतो, म्हणजे सदाहरित जी जंगलं आहेत, किंवा शुष्क जंगलं सुद्धा आहेत, आपल्याकडे वाळवंटी आहेत. तर अशी वेगवेगळे जंगलांचे प्रकार आपल्याकडे आहेत. आणि वेगवेगळं वातावरण असल्यामुळे, विशेषतः हिमालयात जसं माहिती आहे आपल्याला बर्फ पडतो, वाळवंटात मोठ्या प्रमाणावर उष्णता असते, किंवा खाली आपण जेव्हा दक्षिणेकडे जातो दमटपणा काही ठिकाणी खूप जास्त असतो. तर त्या वातावरणाच्या अनुषंगाने आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने तिथलं वन्यजीवन वाढलेलं असतं किंवा डेव्हलप झालेलं असतं, ज्याला आपण म्हणतो विकास झालेला असतो. तर अशाच एका अत्यंत सुंदर अशा भूभागाबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे आणि ह्याचं नाव आहे कॉर्बेट नॅशनल पार्क. आता कॉर्बेट नॅशनल पार्क हे बहुतेकांनी नाव ऐकलेलं असेल, मला माहिती, खात्री आहे की बहुतेकांनी हे ऐकलेलं असेल, कारण अत्यंत प्रख्यात असा हा भाग आहे, नावाजलेला भाग आहे आणि ह्याच्याबद्दल सतत कानावर काही ना काहीतरी येत असतं किंवा आपण ऐकत असतो याच्याबद्दल. तर कॉर्बेट नॅशनल पार्क काय आहे, कुठं आहे कॉर्बेट नॅशनल पार्क? तर मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगतो, फार काही क्लिष्ट करणार नाही. कॉर्बेट नॅशनल पार्क हे आपल्या भारतातलं सगळ्यात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. भारतात जेव्हा व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात झाली, प्रोजेक्ट टायगरची जेव्हा सुरुवात झाली, तर ती सुरुवात कॉर्बेट नॅशनल पार्क मधून झाली. कॉर्बेट नॅशनल पार्क कुठं आहे? तर कॉर्बेट नॅशनल पार्क सध्याच्या उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. आणि विशेषतः ज्याला आपण जी तराईची जंगलं म्हणतो, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, तराईची जंगलं, जिथे हिमालयाचा पायथा येतो, म्हणजे हिमालयाची जिथून सुरुवात होते, तर ह्या हिमालयाच्या उत्तराखंडमध्ये असलेल्या हिमालयाच्या पायथ्याजवळ, जिथे एकीकडे शिवालिक रेंज सुरू होते
आणि एकीकडे हिमालयाचे जे अप्पर हिमालय म्हणतो तो आहे. तर त्या ठिकाणी हा खोऱ्यामध्ये हा भाग वसलेला आहे. तिथे रामगंगा नदी वाहते. तर या रामगंगा नदी या कॉर्बेट नॅशनल पार्कच्या मधून वाहते. तर असा हा सुंदर असा एक भूभाग जो आहे, तर साधारणतः काही वर्षांमागे म्हणजे साधारण 19व्या ह्याच्यामध्ये जेव्हा ह्याचं नाव पहिले कॉर्बेट नव्हतं, याचं नाव होतं हेली नॅशनल पार्क. हेली नॅशनल पार्क म्हणून होतं. नंतर त्याचं नाव बदलून कॉर्बेट नॅशनल पार्क करण्यात आलं. तर ह्याचा एरिया किती आहे, म्हणजे ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे, तर जवळपास बोलायचं झालं तर 1300 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया आहे. ह्याच्यामध्ये साधारणतः 525 कोर एरिया आहे, ज्याला म्हणतो अगदी प्रोटेक्टेड एरिया ज्याला म्हणतो, किंवा जो सांभाळून ठेवला जातो, जिथे कुठलीच मानवी गतिविधी किंवा मानवी हस्तक्षेप जिथे नसतो, असा जो कोर एरिया आहे जनावरांसाठी वन्यजीवांसाठी अत्यंत राखीव ठेवलेला, तो जवळपास 525 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि उरलेला जो एक 800 स्क्वेअर किलोमीटर आहे तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बफर झोन वगैरे जे आहे अशामध्ये त्याला वाटलेला आहे. तर अत्यंत सुंदर, जसं मी आपल्याला बोललो, उत्तराखंडमध्ये हा आहे. टिहरी गढवालचा काही भाग ह्याच्यामध्ये येतो आणि हा नैनिताल जिल्ह्यामध्ये आहे. तर नैनिताल जिल्ह्यामध्ये आहे आणि याचं हेडक्वार्टर जे आहे, म्हणजे ज्याला आपण मुख्यालय म्हणतो, ते आहे रामनगर. तर रामनगरच्या जवळ वसलेला हा कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. अत्यंत सुंदर भूभाग आहे. जसं मी म्हटलं, एकीकडे वर उत्तरेला हिमालय आहे, हिमालयाचे पहाड आहेत, नंतर रामगंगेचं खोरं आहे आणि तिथे वाढलेलं हे जंगल आहे. तर ह्या जंगलामध्ये कुठल्या प्रकारची वृक्ष संपदा आहे? त्या जंगलामध्ये मुख्यतः साल आहे, तेंदू आहे, हळदू आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत तिथे, ती उत्तम प्रकारची झाडोरा तिथे, म्हणजे आपण जर आज सायंटिफिक ज्याला आपण म्हणतो शास्त्रीय भाषेत जर बोलायचा प्रयत्न केला तर तिथे साधारणतः 480 पेक्षा जास्त प्रजातींची झाडं आहेत. ह्याच्यात छोटी छोटी झुडपं आहेत, वेली आहेत ज्याला आपण क्लाइंबर्स म्हणतो, गवत मोठ्या प्रमाणावर आहे तिथे, कारण ग्रासलँड्स खूप मोठ्या चांगल्या ग्रासलँड्स कॉर्बेटमध्ये आहेत. म्हणजे आपण जर टोटल एरियाचा जर विचार केला तर साधारण 10% ते 15% एरिया जो आहे कॉर्बेटचा तो ग्रासलँडमध्ये येतो. म्हणजे अशी सलग गवताळ मैदानं तिथे आहेत आणि काही ठिकाणी तर चक्क एलिफंट ग्रास सुद्धा उगवतो. विशेषतः जिथे रामगंगा रिझर्वायर आहे, म्हणजे जिथं बांधलेलं आहे, धरण बांधलेलं आहे रामगंगा नदीवर, त्या एरियामध्ये उत्कृष्ट असं ग्रासलँड्स आहेत आणि अत्यंत त्याला लागूनच दाट जंगलं पण आहेत. तर ही पाईनची जंगलं आहेत, तिथं देवदार आहेत, देवदारची झाडं आहेत आणि उंच वाढलेली झाडं. म्हणजे साधारण तुम्ही जर झाडांची जर उंची मोजायचा प्रयत्न कराल तर ॲव्हरेज जी उंची आहे तिथल्या झाडांची ती साधारण एक 70-80 फूटच्या वरच आहे. म्हणजे तितक्या उंचीची झाडं तिथे आहेत. आणि ते वातावरण जे ते साधारणतः मॉइस्ट डेसिडियस ज्याला म्हणतो, की जिथे ओल असते थोडीशी, म्हणजे आणि साधारण दमटपणा असतो, अशा प्रकारचं हे जंगल आहे. पाऊस भरपूर पडतो, साधारणतः जून ते सप्टेंबर पर्यंत तिथं भरपूर पाऊस पडतो. जंगल या काळात बंद असतं आणि त्यामुळे रामगंगा नदी वाहत असल्यामुळे तिच्या अनेक उपनद्या सुद्धा ह्या भागामध्ये आहेत. पाण्याचा साठा भरपूर आहे. जसं मी बोललो, रामगंगा रिझर्वायर आहे, म्हणजे इथं धरण बांधलेलं आहे एकदा रामगंगा नदीवर. तर त्यामुळे इथे अनेक प्रकारची वन्यजीव संपदा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की 480 अधिक प्रजातींची झाडं इथं आहेत. झाडं, झुडपं, वेली वगैरे जे आहेत, एपिफाइट्स वगैरे जे म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण ऑर्किड्स वगैरे म्हणतो, सुंदर प्रकारची ज्याला फुलं येतात, ती अशी विपुल वृक्ष संपदा आहे. आणि त्या अनुषंगाने वृक्ष संपदा अशी विविधतापूर्ण असल्यामुळे त्याच्यावर अवलंबून किंवा त्याच्यावर राहून जगणारी जी इतर जी जाई आहेत, जसं पक्षी, प्राणी. आता पक्ष्यांचा विचार केला तर जवळपास 550 प्लस, म्हणजे अधिक, 550 अधिक प्रजातींची खूप सुंदर सुंदर इथे पक्षी पाहायला मिळतात. बरेचसे पक्षी अशी आहेत की जे आपण कधीच पाहिलेले नाहीत, म्हणजे पठारी भागात राहणाऱ्या लोकांनी कधीच पाहिलेले नाहीत. त्याच्यामध्ये लॉंग टेल ब्रॉडबिल म्हणून एक पक्षी आहे, खूप सुंदर पक्षी आहे. वेगवेगळे 3-4 रंग याच्यावर असतात. तो तिथे घरटी बांधतो उन्हाळ्यामध्ये, लॉंग टेल ब्रॉडबिल. शिकारी पक्षी भरपूर आहेत, गरुड भरपूर आहेत तिथे. विशेषतः पलाश फिशिंग ईगल जो येतो तिथे, तो खूप सुंदर एक गरुड आहे. पलाश फिशिंग ईगल तिथे आहे. नंतर ऑस्प्रे तिथे पाहायला मिळतो, ज्याला मासे खाऊ आपण गरुड म्हणतो, तो येतो. काही बाहेरून येणारे स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात तिथे येतात आणि थ्रश असतात, वेगवेगळ्या प्रकारचे थ्रश आहेत, हॉर्नबिल आहे तिथे.
आणि इतर प्रकारचे पण विपुल पक्षी संपदा तिथे आहे आणि वन्य प्राणी संपदाही खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांच्या जात प्रजातींबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 50 पेक्षा अधिक प्रजातींची तिथे सस्तन प्राणी आहेत. आता ह्याच्यात हत्तीपासून म्हणजे अगदी मोठा जो जंगली हत्ती ज्याला म्हणतो, हत्तींचे कळप, तर जंगली हत्तींपासून तर वाघ, बिबट, ज्याला हिमालयन ब्लॅक बेअर म्हणतात ते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जे पहाडी बकरे म्हणतो आपण, गोट्स म्हणतो ज्याला, तेहर वगैरे किंवा जी घुरल ककर म्हणतात, तशा प्रकारचे पहाडी बोकड किंवा बकऱ्या पण तिथे आहेत जे उंचावर असतात पहाडांमध्ये. त्याच्यानंतर तिथे जे आहेत विजल्स जे आहेत ज्याला आपण म्हणतो ते आहेत. नंतर तिथे येलो थ्रोटेड मार्टिन सारखा एक सुंदर प्राणी आहे, मुंगसासारखा दिसणारा. आणि त्याच्या खालोखाल मग इतर जे सरपटणारे जीव आहेत, जवळपास 20 पेक्षा जास्त प्रकारचे तिथं मोठे सरपटणारे जीव आहेत, ज्याच्यामध्ये मगरी आहेत, सुसरी पण आहेत ज्याला आपण घडियाल म्हणतो. हे दोन्ही एकत्र तिथे नांदतात रामगंगा नदीमध्ये. आणि तिथे एक विशिष्ट पूर्ण असा एक मासा सापडतो ज्याला ट्राउट म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे महासीर. महासीर म्हणजे मोठं डोकं असलेला आणि खूप प्रचंड असा मोठा मासा. पूर्वी हे खूप मोठमोठ्या प्रकारात आणि आकारात सापडायची. म्हणजे जेव्हा जास्त त्यांची हानी झाली नव्हती किंवा शिकार झाली नव्हती, पकडले गेले नव्हते, तर साधारणतः 90ची जेव्हा सुरुवात होती तर तेव्हा जवळपास 100 सव्वाशे किलोचे लोकांनी तिथं महासीर मासे पकडलेले आहेत त्या भागामध्ये. आता एवढे मोठाले मासे मिळत नाही कारण ओव्हर एक्सप्लॉयटेशन आपण ज्याला म्हणतो की खूप जास्त तिचे हे केलेलं आहे, माशांची शिकार झाली, पकडले गेले, शेवटी त्यांच्यावर बंदी आणावी लागली. तर तिथे हे मासे त्या नद्यांमध्ये अजूनही आहेत आणि आपण अजूनही ते पाहू शकतो जाऊन. तिथे कॉर्बेटचं जर आपण पाहिलं तर त्याचे अप्पर रेंज जी म्हणतो तिथे दुर्गा देवी म्हणून एक रेंज आहे. खूप अत्यंत सुंदर असा भाग आहे, उंचावरचा भाग आहे. विशेषतः ठाक आणि इतर जो काही आपण ऐकलेलं आहे, जिम कॉर्बेटची ज्यांनी पुस्तकं वाचलेली त्यांनी ही नावं नेहमी ऐकली असतील. ठाक ऐकलं असेल, चंपावत ऐकलं असेल किंवा मोहान ऐकलं असेल. तर ही अशी ठिकाणी आहेत की जिथे जिम कॉर्बेटनी नरभक्षक वाघ मारलेली आहेत. ही सगळी एक तर जिम कॉर्बेट मधली किंवा जिम कॉर्बेटच्या आसपासची म्हणजे ज्याला पेरीफेरी म्हणतो त्याच्या आजूबाजूला वसलेली ठिकाणं आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की वाघ हे तिथलं प्रमुख जनावर आहे जिम कॉर्बेट मधला. आजही जवळपास जर जिम कॉर्बेटचा आपण विचार केला तर तिथे असंख्य वाघ आहेत. तर त्यामुळे वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं टायगर रिझर्व म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहे हा, आणि एक प्रख्यात व्याघ्र प्रकल्प आहे. आणि हा व्याघ्र प्रकल्प व्हावा यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ज्यांनी वाघांचा अभ्यास केला, पूर्वाश्रमीचा शिकारी, अनेक नरभक्षक मारून लोकांना नरभक्षकांच्या त्रासापासून यांनी मुक्ती दिली, लोकांना वाचवलं. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की ज्या वेगाने वाघ मारले जात आहेत किंवा ज्या वेगाने वाघांचा विनाश होतोय, काही दिवसांनी वाघ संपतील. मग त्यांनी आपली बंदूक बाजूला ठेवली आणि कॅमेरा घेऊन वाघांचा अभ्यास सुरू केला. वाघांच्या अनेक बाबी ज्यांनी पुढे आणलं, वाघांचं फुटेज पुढे आणलं, त्यांनी फोटोग्राफी केली, लोकांना वाघाचं अंतरंग दाखवलं, वाघ काय आहे, कसा राहतो, काय करतो, तो नरभक्षक का होतो, हे सगळं ज्यांनी सांगितलं तो जिम कॉर्बेट, ज्याचा जन्मच ह्या भागात झाला. नैनिताल, कालाडुंगी या परिसरात जो वाढला, इथेच आपल्या ग्रामीण लोकांबरोबर वाढला, जो ह्या भागामध्ये ज्याला गोरा साधू म्हणायचे, तिथले लोक त्याला गोरा साधू म्हणायचे कारण ते त्याला पूजनीय मानायचे. म्हणजे त्याला अत्यंत त्याचा आदर होता त्या भागामध्ये. कारण त्यांनी लोकांना जेव्हा काहीच नव्हतं, लोक अगदी वाघाच्या हल्ल्यात हजारच्या संख्येने लोक मरत होती, त्या काळामध्ये त्यांनी लोकांना या नरभक्षक वाघांपासून मुक्ती दिली. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप मोठा आदर या भागामध्ये होता. त्यांनी खूप मोठं काम या भागामध्ये केलं. हा माणूस इतका अफाट ह्याचं व्यक्तिमत्व होतं की जसा आपण दिवसा रस्त्यांवर चालतो आपल्या शहरातल्या, तसा हा माणूस रात्री कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये फिरायचा, वाघांचा पाठलाग करायचा, नरभक्षकांचा. जर त्याची पुस्तकं वाचली असतील तर तुमच्या हे माहितीच असेल. आणि झाडावर चढून झोपायचा. काही नाही मिळालं तर तिथे पूर्वी एक पद्धत असायची की गायांना किंवा गुरांना एकत्र ठेवायचे जनावरांच्या हल्ल्यापासून वाचवायला. एक शेड करून किंवा कुंपण करून त्याच्यामध्ये एकत्र सगळे गावाची गुरं असायची. तर काही झोपायला जागा मिळाली तर हा पठ्ठ्या चक्क त्यांच्यामध्ये जाऊन झोपायचा, त्या गुरांच्या मध्ये जाऊन झोपायचा किंवा एखाद्या उंच झाडावर चढून झोपायचा. तर ह्या जिम कॉर्बेटनी संपूर्ण आयुष्य या भागात खर्च केलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो वाघासारखे आवाज काढायचा. प्रख्यात आहे की त्यांनी वाघांना आवाज काढून बोलवलं आणि मग मारलेलं आहे. काही नरभक्षक वाघांना त्यांनी कॉल देऊन बोलवलेलं आहे जवळ.
समजा फिमेल असेल तर मेल टायगरचा आवाज काढला, मेल असेल तर फिमेलचा आवाज काढून त्याला जवळ बोलवलेलं आहे. बरेचदा जिम कॉर्बेट बद्दल हे प्रख्यात आहे की पूर्वी महिला खूप मोठ्या प्रमाणावर मारल्या जात होत्या काही ठिकाणी वाघांकडून. मग त्या वाघांची शिकार करण्याच्या वेळेस त्यांनी स्वतः महिलांचा वेश परिधान करून शेतामध्ये काम केलेलं आहे, जंगलात काम केलेलं आहे. आणि वाघ आपल्यावर हल्ला करेल ह्याची वाट पाहत तो तिथं थांबायचा आणि नंतर काही वाघ अशा प्रकारे त्यांनी मारलेले आहेत. तर त्याचं आयुष्य खूप रोमांचक होतं. मुख्यतः सैन्यातला हा माणूस जेम्स एडवर्ड कॉर्बेट, J.E. कॉर्बेट ज्याला म्हणतो, असा सैन्यातला हा एक शिपाई ज्यांनी ब्रह्मदेशमध्ये वगैरे काम केलेलं आहे, एक चांगला शूटर ज्याला म्हणतो आपण, निशाणेबाज असा हा माणूस, पण वाघांचा मोठा अभ्यास करणारा माणूस. पूर्ण आयुष्य त्यांनी वाघांना दिलं आपण, म्हणून त्याचं नाव ह्या जंगलाला दिलेलं आहे कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा कॉर्बेट टायगर रिझर्व्ह ज्याला म्हणतो आपण आज. तर खूप सुंदर जंगल आहे. उंच उंच जी हे आहेत, एकाच बाजूला जसं मी म्हटलं अत्यंत गर्द अशी, म्हणजे ज्याला डेन्स म्हणतो, अशी जंगल आहेत. तर एका बाजूला खूप सुंदर ग्रासलँड्स आहेत, मैलोन मैल पसरलेली ग्रासलँड्स आहेत. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये फिरतो, आपण जातो कॉर्बेटमध्ये, तेव्हा आपल्या लक्षात तिथली विविधता येते. दऱ्या खोऱ्या आहेत, त्यामुळे खूप सुंदर असं नदीचं पात्र आहे. नदीचं तिथं खूप मोठा विस्तार आहे रामगंगा नदीचा. आणि ह्याच्यामध्ये फिरणारे हत्ती, क्वचित तिथे वाघ आला, पाणी प्यायला आलेला वाघ, सांबर, चितळ ह्यासारखी हरणं. तर एक खूप सुंदर असं एक जागा त्या ठिकाणी आहे. आणि हिवाळ्यात प्रचंड थंडी असते, पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. कारण आपल्याला माहिती हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे जेव्हा अप्पर हिमालयात बर्फ पडतो तेव्हा इथे खूप थंडी असते हिवाळ्यामध्ये, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये. तेवढं उन्हाळ्यात तिथे आल्हाददायक वातावरण असतं. उन्हाळा जसं आपल्याकडे आपण म्हणतो 45-46 पर्यंत तापमान जातं, तिथे तसं होत नाही. तिथे 35-36 पर्यंत तापमान असतं, पण तिथे खूप सुंदर वाटतं उन्हाळ्यामध्ये फिरताना. शक्यतो आम्ही उन्हाळ्यामध्येच तिथे जातो, कारण त्यावेळेस जनावरं जास्त, वन्य प्राणी जास्त पाहायला मिळतात तिथे. त्यामध्ये तेव्हा हत्तींचं स्थलांतर चालू असतं, पावसाळा येणार असतो, हत्ती आपल्या वरच्या उंच जागांकडे जात असतात. नदीमधून कासवं बाहेर आलेली असतात, काही त्यांचा विणीचा काळ असतो, त्यांना अंडी द्यायचे असतात. तर असं हे खूप सुंदर जंगल आहे, जिथे आपण गेलो तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला जीवन तिथे चक्र पाहायला मिळेल. मगरी काय करतायत, सुसरी काय करतायत, तिथे मांजरं आहेत ज्याला आपण ऑटर्स म्हणतो, स्मूथ कोटेड ऑटर्स. तर ते त्यांना अनुभवणं, त्यांना बघणं, हा एक खूप सुंदर हे. जेव्हा ते एका आपल्या झुंडामध्ये खेळत असतात, शिकार करत असतात माशांची, आपल्याला पाहून दोन मागच्या पायावर उभं राहून शिट्या वाजवत असतात, एक पाहण्यासारखं किंवा अनुभवण्यासारखं असं. आणि इतकी जनावरं एका ठिकाणी बघणं, म्हणजे भारतात काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, उत्तर पूर्व किंवा दक्षिणेला गेलं की हत्ती दिसतात, आपल्या पठारी भागात किंवा उत्तर भागात वाघ दिसतात. वाघ आपल्याला पंजाबमध्ये दिसत नाहीत किंवा आपल्याला राजस्थानमध्ये वाघ क्वचित पाहायला मिळतो. परंतु ही सगळी मोठी जनावरं ज्याला आपण बिग फाईव्ह म्हणतो, गेंडा सोडून, तर बरीचशी मोठी जनावरं आपल्याला तिथे पाहायला मिळतात. हत्ती, वाघ, बिबटा, अस्वल, हे सुंदर सुंदर आणि हरणांचे अनेक प्रकार तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तिथे आपल्याला सुंदर सुंदर, जसं मी म्हटलं, पक्षी पाहायला मिळतात. जसं आपण म्हणतो की आपल्याकडे जसं हे आहेत, मोर आहेत, तसं तिथे मोनाल, कलीज, हे फिझंट्सचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मोर तर आहेतच तिथे, प्रश्नच नाहीये, परंतु खूप सुंदर आपल्याला तिथे पक्षी पाहायला मिळतात, सरपटणारे जीव पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत तिथे, आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, खूप सुंदर फुलपाखरं आम्ही तिथं पाहिलेली आहेत. पण कॉर्बेटची आणखी एक खासियत मी आपल्याला सांगतो की कॉर्बेटमध्ये आपल्याला आतमध्ये जंगलामध्ये राहता येतं. कॉर्बेटमध्ये अनेक ठिकाणी सुंदर रेस्ट हाऊसेस बांधलेली आहेत. काही खूप जुनी आहेत, म्हणजे इंग्रजांच्या काळची आहेत, काही आत्ता बांधलेली आहेत. विशेषतः कॉर्बेटचं आतमधलं ज्याला म्हणतो कोर एरियातलं ढिकाला म्हणून जे ठिकाण आहे, जिथं मुख्यतः पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते, तर खूप सुंदर भाग आहे. एकीकडं विस्तृत अशी ग्रासलँड्स आहेत, तर एका बाजूला अगदी दाट जंगलाचे पट्टे, आणि एका साईडला पूर्ण रिझर्वायर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते पाणी जे आहे अडवलेलं आहे, धरण आहे, ते एका साईडला आहे. तर तिथे फिरणं हा एक अत्यंत नितांत सुंदर असा अनुभव आहे. त्या ठिकाणी आपल्याला वाघ पाहायला मिळतात. गवताळ प्रदेशात एकदा वाघ आला तर तो तासनतास बघता येतो. हत्तीचे कळप आहेत, हरणांचे कळप आहेत, ते तिथं आपल्याला ग्रासलँड्समध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पक्षी आहेत वेगवेगळे ग्रासलँड्समध्ये असणारे, ते आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ते एका बाजूला गर्द जंगल असल्यामुळे त्या जंगलात आढळणारी पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात.
आणि मुख्यतः रात्री जेव्हा आपण तिथे मुक्कामी असतो तेव्हा रात्री जंगलातून जे वेगवेगळे आवाज येत असतात, विशेषतः ज्याला कॉल्स म्हणतो आपण, ते ऐकणं म्हणजे एक नितांत सुंदर अनुभव आहे. म्हणजे तुमच्या रेस्ट हाऊसच्या अंगणात जर तुम्ही खुर्ची टाकून बसलात संध्याकाळी चहाचे घोट घेत, तर तुम्हाला अचानक कुठून तरी हरणांचे अलार्म कॉल ऐकू येतील. घाबरलेली हरणं एकमेकांना कॉल देत असतात. मग आपल्या लक्षात येतं की अरे हा कुठला तरी मांसाहारी प्राणी निघालेला आहे आणि एखाद्या हरणाने त्याला पाहिलेलं आहे, ते आपल्या इतर भाईबंधांना सावध करतंय. किंवा घुबडाचे आवाज ऐकू येतात लांबून, किंवा रातवा ओरडत असतो. तर असे सुंदर सुंदर, किंवा पावसाळ्याच्या आधी जर गेलात तर पावसाचा आवाज ऐकू येतो आपल्याला. रात्री अवचित पावसा ओरडायला लागतो, त्याचे आवाज आपल्याला ऐकू येतात. किंवा दिवसा जर तुम्ही असाल तर दिवसा तर बहार असते, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी गात असतात आणि बोलत असतात की आपण मंत्रमुग्ध होऊन जातो ते आवाज ऐकून. जर शांतपणे एका ठिकाणी थोड्या वेळ उभं राहिलं तर इतके सुंदर सुंदर आवाज ऐकू येत असतात जंगलातून. तर आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामुळे मी आज आपल्याबरोबर हे मी शेअर करतोय आणि आपल्याला सांगतोय की जेव्हा पहिली संधी मिळेल तेव्हा जरूर कॉर्बेटला जाऊन या. एक अत्यंत नितांत सुंदर असं जंगल आहे. भारतातली जी चांगली जंगल आहेत अत्यंत, ज्याला आवर्जून भेट द्यायला पाहिजे, त्यातलं कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा कॉर्बेट टायगर रिझर्व हे एक जंगल आहे. दिल्लीपासून उत्तराखंडला जायला ट्रेन्स मिळतात. दिल्लीपर्यंत जाऊन आपण उत्तराखंडला रामनगरला पोहोचू शकतो आणि रामनगर जवळच कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. आगाऊ बुकिंग होतं त्याचं, त्याच्या वेबसाईट्स आहेत, आपण तिथे राहायची सोय करू शकतो. तिथे आपण जिप्सी बुक करून जिप्सीमधून फिरू शकतो, किंवा तिथे वन विभागाने त्यांचे गाड्या ठेवलेल्या आहेत, कॅन्टर्स ज्याला म्हटलं जातं, बसेस, ओपन बसेस. त्या बसेसमधून सुद्धा ती शुल्क घेऊन फिरवतात आणि आपल्याला जंगल दाखवतात, वन्य प्राणी दाखवतात. तर हा अनुभव जरूर घ्या. एक 2 दिवस आपल्या आयुष्यातून काढा. जे दगदगीचं धावपळीचं जंगल आहे, आपलं जे जीवन आहे त्याच्यातून थोडंसं आयुष्यातून वेळ बाजूला काढा, फुरसत काढा आणि तिथे जा आणि हे सुंदर जंगल बघा. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान.